31 मार्च पर्यंत लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी दुरुस्तीला संधी आहे। ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याने अनेकांना अडचणी येत आहे। अनेकांच्या तक्रारी प्राप्त झाल्याने दुरुस्ती करण्यासाठी पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। आदिती तटकरे यांचं हे ट्विट। ई-केवायसी प्रक्रिया करताना काही लाभार्थ्यांकडून चुकीचा पर्याय निवडला गेला, त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत। विशेषतः ज्या पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करूनही त्यांना अद्याप योजनेचा लाभ मिळालेला नाही, अशा बहिणींना आपली ई-केवायसी माहिती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाते। ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून 31 मार्च पर्यंत ई-केवायसी मध्ये दुरुस्ती करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींच्या ई-केवायसी प्रक्रियेमध्ये काही चूक झाली आहे त्यांनी मुदतीपूर्वी दुरुस्ती करून घ्यावी ही नम्र विनंती, असं आदिती तटकरेंनी म्हटलेलं आहे। पुण्यात भाजप प्रवक्ते अली दारूवाला यांच्यावर पूना क्लब संचालकाला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय। कोरेगाव पाक पोलीस ठाण्यामध्ये भाजपच्या अली दारूवाला यांच्यासह अनेकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। एका पेट्रोल पंपाशी संबंधित व्यवहाराबाबत आता धमकी दिल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे। दरम्यान आपापसात प्रकरण मिटवल्याचं अली दारूवाला यांचं म्हणणं आहे। अमरावतीमध्ये महापौर पदासाठी भाजपला पाठिंबा देणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांची एमआयएममधून हकालपट्टी करण्यात आली। पक्षाविरोधात जाऊन भाजपला समर्थन दिल्यानं पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई झालेली आहे। एमआयएमने मीरा कांबळे यांचं नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी केली आहे। या संदर्भात एमआयएमकडून महापालिका आयुक्तांना पत्रही देण्यात आलेलं आहे।